त्याच राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना महाराजा सरोज गायकवाड काय म्हणाले, भारताचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणजे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आहेत. ज्या महात्मा गांधींना आम्ही महात्मा म्हणतो ते महात्मा गांधी काय म्हणाले, या देशातला खरा महात्मा कोण असेल, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले हे खरे महात्मा आहेत. विठ्ठलरामजी शिंदेने तर खूप चांगलं वर्णन केलं महात्मा फुलेच्या बाबतीत. ते म्हणाले, सत्याचा पालनवाला धन्य हा ज्योतिबा झाला, पतितांचा पालनवाला धन्य हा महात्मा झाला. मग महात्मा फुलेचं शिक्षण किती आहे, 7वी पास. बाबासाहेबांचं म्हणजे मी जर डिग्र्या सांगायला होतो मला दम लागेल, एवढ्या प्रचंड डिग्री आहेत. 7वी शिकले महात्मा फुलेंनी, शेतकऱ्याचं आसूर लिहिलं, शेतकऱ्याचे कैवारी होते. 7वी शिकले महात्मा फुलेंनी पहिली शिवजयंती भारतामध्ये कोणी काढली असेल तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी काढलेली आहे. आम्हाला काय सांगितलं जातं, शिवजयंती कोणी काढली, कोणी काढली, कोणी काढली शिवजयंती, काय सांगितलं जातं आम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये? काय आम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये सांगितलं गेलं, या देशामध्ये शिवजयंतीची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केलेली आहे. बांधवांनो, 1869 ला पहिली शिवजयंती राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी काढली. तेव्हा टिळकांचं वय वर्ष होतं 13. 1856 चा जन्म आहे. पण दुर्दैवाने काय भावांनो बहिणींनो, या देशात जात बघून इतिहास लिहिल्यावर काय होतं बघा. जात बघून इतिहास लिहिल्यावर काय होतं. शाळा कोणी काढली, महात्मा फुलेंनी. तुकाराम महाराज म्हणाले होते, प्रबोधन म्हणजे काय, सत्य सांगू, म्हणजे सत्य सांगत असताना राग आला ते उद्यात, कारण त्याच्यात लोकांचं हित दडलेलं आहे. सत्य सत्याचे मने केले ग्वाही मानिले नाही बहुमता. गौतम बुद्ध म्हणाले, एखादा माणूस सांगतोय म्हणून त्याचं ऐकू नका, सांगणारा विद्वान आहे म्हणून त्याचं बिलकुल ऐकू नका, सांगणारा देखणं आहे अजिबात ऐकू नका, सांगणाऱ्याचा आवाज चांगला आहे म्हणून त्याचं ऐकू नका, सांगणारा खरं सांगतो का खोटं सांगतोय हे बुद्धीच्या कसोटीवरती तपासून पहा, मग त्याच्यावरती विश्वास ठेवा. शाळा कुणी काढल्या, कुणी, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी. आणि शिक्षक दिन कुणाच्या नावानं, प्रबोधन म्हणजे काय, आमच्या मस्तकात बसलं पाहिजे ना, मस्तकात बसलं पाहिजे. अरे आम्ही आमच्या बापाला आमचा बाप म्हणाव ना, दुसऱ्याच्या बापाला आमचा बाप म्हणून आम्ही आमच्या आईचा अपमान करणार आहोत का. शाळा काढली महात्मा फुलेंनी. 1 जानेवारी 1848 ला मुलींची शाळा काढली. पहिल्या दिवशी 6 मुली, त्या 4 ब्राह्मण आहेत, 1 मराठा, 1 धनगर आहे. 1848 1852 14 शाळा पुण्यामध्ये उघडल्या, सगळ्यांना मोफत शिकवलं. सावित्रीबाई फुले शेणनगर अंगावरती खाल्ल्या. महात्मा फुलेंनी शाळा काढली 1848 ला. आणि 1888 ला सर्वपल्ली राधाकृष्णनचा जन्म. अधिकानंतर महात्मा फुलेंनी शाळा काढल्याच्या नंतर 40 वर्षानंतर सर्वपल्ली राधाकृष्णनचा जन्म झाला. महात्मा फुलेंनी लोकांना फुकट शिकवलं. सर्वपल्ली राधाकृष्णन कुणाला शिकवलं मला माहित नाही. महात्मा फुलेंनी स्वतःच्या बायकोला शिकवलं, सर्वपल्ली राधाकृष्णन बायकोला पण शिकवलं नाही. याच्या पुढं खूप जबाबदारीनं बोलतोय, सर्वपल्ली राधाकृष्णनच्या पोरानं पुस्तक लिहिलं, बायोग्राफी आत्मचरित्र लिहिलं बापाचं. त्याच्यात त्यानं काय लिहिलं, माझा बाप बदफैली होता. मी नाही, राष्ट्रपतीच्या पोरानं लिहिलं. आणि त्याच्या नावानं शिक्षक दिन. शिक्षणासाठी शेणान दगड कुणी खाल्ल्या, कुणी खाल्ल्या, सावित्रीबाई फुलेंनी. आणि शिक्षेची आराध्य देवता कोण, कोण, सरस्वती. माझा प्रश्न असा आहे, सावित्रीबाई फुले स्वतः शिकल्या, शाळेत गेल्या, बहुजनाच्या लेकरांना शिकवलं. दुसरा प्रश्न माझा असा आहे, सावित्रीबाई सरस्वती कुठे शिकल्या, किती शिकल्या, कुठे शिकल्या, कुणाला शिकवलं का, एखादी अंगणवाडी काढली का, एखादी बालवाडी काढली का, एखादं विद्यालय उघडलं का, एखादं महाविद्यालय उघडलं का, ज्यांचा शिक्षणाची कसलाच काही संबंध नाही, विदेशी देवतांना आमच्या बोकांनी बसवलं, आम्ही ते स्वीकारलं, आमचा विषय संपला, कारण आम्ही याचा वापरच केला नाही ना. विचारांची निर्मिती माणसाच्या मेंदूतून होते. पण पिक्चर मध्ये गाणं असतं ना, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, गाणं काय असलं पाहिजे होतं, कभी कभी मेरे दिमाग में ख्याल आता है, हे पेटायला पाहिजे होतं. हे नाही पेटलं, हेच पेटलं धडधड धडधड अटॅकाने गेलावरी. महात्मा फुले गरीब नव्हते. जात बघून इतिहास लिहिल्यावर काय होतं बघा. 1.5 दिवस जाऊन अण्णाभाऊ साठेंनी साहित्य लिहिलं. आणि मराठी भाषा दिन कुणाच्या नावानं, कुसुमाग्रजच्या नावानं. 1854 ला सावित्रीबाई फुलेंनी काव्य संग्रह लिहिला, काव्य फुले नावाचा. त्याच्या 30 वर्षानंतर केशवसुताचा जन्म झाला. आणि नाट्यकवी कोण,
जात बघून इतिहास लिहिला असं होतं बघा. या देशात इंग्रजांच्या विरोधात लढला ओमाजी नाईक आदिवासी समाजातला. आणि आद्य क्रांतिकारक कोण? वसुदेव बळवंत फडके. मी ज्यांची नावं सांगितली ती सगळ्या एका विशिष्ट जातीची आहेत. त्यात एकही मराठा नाही, बहुजन समाजातला नाही, कुठलाच नाही. सत्य स्वीकारावं लागेल बांधवांनो, खरं स्वीकारावं लागेल. फुलेंना बाबासाहेबांना काय अपेक्षित आहे? सत्य स्वीकारावं लागेल. म्हणून महात्मा फुलेंनी 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जर महात्मा फुले खरं शोधत असतील तर आंध्रामध्ये काहीतरी असेल, कोणी ते लबाड केलं असेल, लबाडी केली असेल,